नमस्कार, मी श्रद्धा जिजी रेसिपीज टाईपमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे। हा पदार्थ मराठवाड्यामध्ये जास्त करतात। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे। गव्हाच्या पिठाचे वळीव लाडू किंवा गुळाचे वळीव लाडू किंवा नुसतं वळीव लाडू म्हणलं तरीही चालेल। खूप पौष्टिक लाडू असतात हे। चला तर मग हे वळीव लाडू कसे करायचे हे आपण पाहूयात। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेते। हे आपण चाळून घेऊ। आपण गव्हाचं पीठ मळताना ज्याप्रमाणे मीठ टाकतो तेवढंच मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं। 2 छोटे चमचे तेल टाकायचे। गार तेल आहे हे। आता हे आपण एकजीव करून घेऊ। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, या पद्धतीने घट्ट कणिक मळायची आहे आपल्याला। आणि थोडंसं तेल लावून झालंय। 10 मिनिटं आपण ही कणिक भिजू देऊ। 10 मिनिटं झालेत, आपली कणिक भिजलेली आहे। तर मी एका कढईमध्ये हे वळीव लाडू तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। मी पोलपाटाला आधी थोडं तेल लावले आणि त्यात थोडी कणिक घेतलेली आहे आणि ही या पद्धतीने वळतीये। आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण हे बनवू शकतो। मी या पद्धतीने बनवलं आहे। आता बाकीचे पण असेच करून घेते। मला हे लाडू करायला आईसोबत खूप करायला आवडतं। माझ्या मुलीला देखील हे लाडू खूप आवडतात, खायला देखील आणि करायला देखील। करून दाखव बाळा, चला पटकन करा। या पद्धतीने आपण वळून घ्यायचे। आता हे वळून झाले। आता याचा लाडू बनवायचा। करू काय? हा, करा। व्हेरी गुड। या पद्धतीने बनवून झाले हे। ह्या खालच्या लाईनीतले माझ्या मुलीने बनवले, तर अतिशय छान बनवले। आपलं तेल गरम झाले, यामध्ये आपण हे वळीव लाडू सोडूया। मंद आचेवर आपल्याला खरपूस होईपर्यंत हे तळायचंय। हे बघा, छान असे खरपूस आपले वळीव लाडू तळून झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊ। बाकीचे लाडूही आपण तळून घेऊ। आपले वळीव लाडू छान असे खरपूस तळून झालेले आहेत। आता आपण याचा पाक कसा करायचा ते बघूया। मी इथं कढई ठेवली आहे गॅसवर। यामध्ये 2 चमचे तेल टाकते। या तेलामध्ये मी आता किसलेला गूळ टाकते। आपले वळीव लाडू जेवढे आहेत त्या अंदाजाने आपल्याला गूळ आणि तेलाचा पाक तयार करायचा आहे। आणि गूळ हा सगळा वितळून घ्यायचा आहे। वितळून झाला की आपण गॅस बंद करणार आहे। या पद्धतीने आपण लाडू मांडून ठेवले। या पद्धतीने आपला गूळ वितळलेला आहे। आता आपण गॅस बंद करू। छोट्या चमच्याने थोडं थोडं घेऊन या लाडूवरती असं लावायचंय। सावकाश व्यवस्थित करायचंय हे, कारण या पाकाचा खूप डेंजर चटका बसतो। हे पहा, या पद्धतीने आपण गुळाचा पाक लावून घेतलाय। या लाडूंना अजून माझा पाक लावायचा राहिलाय।
आणि गुळ हा घट्ट झालाय, गुळाचा पाक हा घट्ट झालाय, त्यामुळे परत 2 मिनिटं आपण गॅसवर ठेवून पाक पातळ करून घ्यायचा आहे आणि उरलेल्या लाडूंना आपण हा पाक लावून घ्यायचा आहे. आपले वळीव लाडू जर जास्त असतील तर त्यासाठी हा उपाय आहे की गुळ थंड झाल्यानंतर घट्ट होतो. गुळ घट्ट झाला की परत आपण 2 मिनिटं पाक गॅसवर ठेवायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे आणि परत पाक पातळ झाल्यावर परत उरलेल्या लाडूंना लावून घ्यायचा आहे. गुळाचा पाक लावायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. मी या पद्धतीने तुम्हाला गुळाचा पाक किंवा गुळ कसा लावायचा हे दाखवलं आहे. खूप छान असे आपले वळीव लाडू तयार झालेले आहेत. हे बघा, हे पहा, आवाज आला असेल तुम्हाला. खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आपले वळीव लाडू तयार झालेले आहेत. ही माझी वळीव लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.